नाही, इट इज सांगितलं त्याप्रमाणे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट टुरिझम एक्सपेक्टेशन्स फॉर गोवा हॅव टू बी मेट. मोपा सुरू झाल्यानंतर देर आर न्यू इन्फ्रास्ट्रक्चर रिक्वायरमेंट्स, न्यू टुरिझम सर्व्हिसेस नीड टू कम. वी नीड टू गिव्ह अ मेसेज ऑफ व्हेरी क्लीन अँड सेक्युअर बीचेस. इंटिग्रेटेड बीच मॅनेजमेंट पॉलिसी व्हायला पाहिजे. आणि तसंच इन टर्म्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव टू कॉल फॉर गुड इन्व्हेस्टमेंट्स विच आर कमिंग ऑन पीपीपी बेसिस वेअर गव्हर्नमेंट इज नॉट एबल टू इन्व्हेस्ट एव्हरीवेअर. आता हे सगळं एक वर्षात मी आणि आमचं चेअरमॅन बसून एक 5 वर्षाचा 10 एक 20 इयर्स प्लॅन कट डाऊन इन टू एव्हरी 5 इयर्स गोवा म्हणजे कसं पाहिजे टू किपिंग द अस्तित्व म्हणजे आमचं सगळं अस्तित्व ठेवून पुढे कसं जायला पाहिजे दॅट वी आर टॉकिंग अबाउट. अँड एज आय बीन टॉकिंग ऑल द टाइम की आम्ही वेलनेसमध्ये, ॲडव्हेंचरमध्ये, माईन्समध्ये, इन व्हेरियस एस्पेक्ट्स, इको टुरिझममध्ये, ये ऑल एस्पेक्ट्स वी हॅव बीन लुकिंग ॲट. And along with our chairman of Goa Tourism Development Corporation, my colleague Ganesh Gaonkar, and the help of our chief minister, we have been driving a lot in the last 1 year. आणि त्याची ओळख सेंटरने केले आणि इकॉनॉमिक टाइम्स, इंडिया टुडे असे आम्हाला अवॉर्ड्स मिळाले. आय थिंक इट्स अ मोटिवेटिंग फॅक्टर फॉर ऑल ऑफ अस अँड इट इज थँक्स टू अ टीम वर्क which is from the chief minister to us to everybody in the department who have worked towards getting this. I expect things to be, achievements need to be recognized and recognitions are always motivating. So I think it's a good start in the first year. Ek varshat completion of government, tourism has been able to get a couple of awards and in terms of beach destination, in terms of the overall state tourism award. And I think that will keep us going ahead. Ya varshala pan we aspire, then I think we will get good run to do in terms of infrastructure, new tourism services, आणि काय पाहिजे ते to get Goa on a global map and make it a tourism capital of the country. बेकायदेशीर जे प्रकार सुरू आहेत पर्यटनाच्या क्षेत्रात किनाऱ्यावर सुद्धा त्याच्यावर सुद्धा तुम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. त्याच्यात लोकांकडनं चांगल्या फीडबॅक येतात आणि काही जण नाराजही झालेत. कशा पद्धतीने तुम्ही यू ऑल हॅव टू सी कोण नाराज होतात आणि कोण हु आर हॅपी. इलिगॅलिटीज वरती स्पेशली इलिगल टाउट्स, इलिगल गाईड्स याच्यावरती काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. त्यांना काढावंच लागणार. आणि त्याला काढावं कशाला लागणार, कारण दे आर द पीपल हु आर नॉट ओनली इन टू वॉटर स्पोर्ट्स, दे आर इन टू प्रॉस्टिट्यूशन, दे आर इन टू नाईट लाईफ, दे आर इन टू एव्हरीथिंग विच गेट्स गोवा बॅड नेम. आणि त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पण बोललोय की वी नीड टू ऍक्ट व्हेरी स्टर्नली irrespective of whichever lobby or whoever is trying to protect them. We have to go head and talks along with this. ते केलं नाही तर आम्हाला बीच आमचा जो आम्हाला हाऊ वी वॉन्ट टू शो इज हाऊ गोवा इज. येत्या त्या वर्षात वी आर हॅव्हिंग कॉम्पिटिशन फ्रॉम नेबरिंग स्टेट्स लाईक महाराष्ट्र, मालवण आणि सगळं बघितलं तर कोस्टल बेल्ट वरती. अँड वी हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर फ्युचरिस्टिक. आणि आम्हाला पण बघावं लागणार की व्हाय ओनली सर्टन बेल्ट्स आर हॅव्हिंग दिस problems and why only certain people are raising voice against these illegalities. Industry is happy, people are happy, citizens are happy that first time the government is acting on illegalities on the beach. Half of the beach is encroached. आम्ही आम्ही म्हणतात गोयकार म्हणून, आम्ही म्हणतात गोयकारांक फुल सपोर्ट करतात, आम्ही असतात. पण गोयकाच्या नावावर दिंडी मारून दुसरे करप हे सारखे योग्य नाही. बिचा पर्यंत हॉटेलात ते केल्यात. ती म्हणलं आता मी डिमार्केशन केली, पूर्ण लाईन पहिली जाल्यार फुल इट इज इलिगल. जितले इलिगॅलिटी आसा ती काडचेच पडटले. तांणी काडपाचे जाल्यार आमी काडचे पडले. सगळ्याकडे समज वॉटर स्पोर्ट्सा कडेन क्लियर बाकीचे विटनेसूच गरज ना. हांव स्वता विटनेस. 800 रुपयाची पॅरासेलिंग 3000 रुपयांक लायली. कॅन वी कंटिन्यू दिस? वी हॅव टू आस्क अवरसेल्व्स. आता वेन वी आर ट्रायंग टू रेग्युलेट दीस, देर आर सम एलिमेंट्स, देर आर सम पीपल हु आर ट्रायंग टू से की आमचे गोंयकार भावांक प्रोटेक्ट करपाक जाय, धंदो प्रायव्हेट असूंक शकता. आम्ही सरळ क्लियर सांगता, आम्ही ब्लॅक अँड व्हायटान बरयता की हो धंदो जो आमचो गोंयकार भावांचो आसा, ट्रेडिशनल फिशरमॅनाचो आसा, वॉटर स्पोर्ट्स आसा, तो तांच्याच कडेन उरतलो आणि कोणा कडेन वचचो ना. पूण ह्या गोंयकार भावांक बरोबर रावन तांकां वयर काडप हें इम्पॉर्टंट. आणि वॉटर स्पोर्ट्स वाल्यांच्या तितकीच कळ म्हाका कळटा की तांचे विचारूय खबर आसा आणि तांकां कितें जाय तेंय खबर आसा. पूण तांकां दिशाभूल न करता तांच्या बरोबर रावन तांच्या बऱ्या वायटाक तांकां जाग्यार घालप. ते गायडांक आनी टावटांक 50% दिवन 50% उरता पळय, हांव म्हणटा 100% जोडून दिता. सरकार जबाबदारी घेतलो 100% जोडून दिवपाची. पूण ते बरोबर रावन करचे पडटले. ना की थोडे कोण दिशाभूल करतले तांचे आयकून स्वता दिशाभूल जातले अशें जावंक शकना. प्रायव्हेटायज सरकार काय करचो ना इन टर्म्स ऑफ वॉटर स्पोर्ट्स. आणि ताच्या खातीर कटिबंद आसा आमी की गोंयकारांक जो आमचो मूळ धंदो म्हणटा तो धंद्याक सपोर्ट करपाक जे आमचे थंय आसा स्थानीक गोंयकार जे सारको धंदो करता, इलिगॅलिटी करना आणि हायकोर्टाच्या डायरेक्शना प्रमाणे पाळपाक आमी कितें जाय ते योग्य करतले. But when action will be taken on this? Actions have already started. It is not a question of action. We have to tell them
वी हॅव गिवन देम इनफ स्पेस. कलंगूट हॅज बीन अ टेस्टिमॉनी. कलंगूट जेन्ना हांव स्वता पळयला त्या मायकल लोबोन सांगिल्लें आपूण जाग्यार घालून दिता. नाव सडनली चेंज आनी म्हणटा आपूण तांचे बरें आय डोंट नो वॉट इज सेइंग. मे बी CM needs to call for a meeting and sort that issues out. But one thing is clear, every area needs to be regulated and we need to run these things properly. सगळं इलिगॅलिटीज थंयच कित्याक सगळं प्रॉस्टिट्युशन खंय येता कलंगूट दिसता मरे रिकॉर्ड तसो येता मरे पुलीस PI कितें करता थंयचो देर आर क्वेश्चन्स वीच वी नीड टू आस्क दॅट इज वाय आय एम सेईंग दे थंय प्रॉस्टिट्युशन केलें म्हण जायना हेच इलिगल टाउट्स कस्टमरांक थंय व्हरता. माझ्या कडेन एक व्हिडिओ आशिल्लो चंदगडचो तुमी व्हायरल केल्लो तो कितें जालें क्रेडिट कार्ड स्वायपिंग जालें मरे कोणें केलें ह्या भायल्या लोकांनी येवन करून तांचे पयशे काडले मरे कोणाचे काडले टुरिस्टाचे काडले मरे तांकां थंय व्हेल्लो कोणें गार्डांनी मरे आतां गार्डांक सांबाळपाचे हे धंदे सांबाळपाचे आनी इलिगल सगळे त्याच बेल्टान कित्याक जाता आज वो रोग थंय लागला फाल्यां अंजुना वागातोर पावतलो. We have to stop it. Who is And supporting we them, need sir? good tourism here coming in, and I will not compromise as far as tourism is Who is concerned. supporting them? I don't know who's supporting, but it seems that unless they have a little backbone to pull from somebody, they will not be talking about it. नाही आमकां एक कळपा जाय की फुडले विचार करून आयचे न्हय फुडें विचार करून चिंतपा जाय गोंयाक कितें बरें तें आनी त्या प्रमाणे आमी काम करपाची गरज आसा. So one चडशे more- जाग्यार पळयलें की कोण कितें तरी घेता आनी लिजाचेर ऑर रेंटाक दिता सो तेजेर प्रॉब्लेम इज ऑफ डुईंग बिझनेसान आमी एक क्लियर केला आमकां फक्त हॉटेलां जी येता आमच्या अंडर हॉटेल कम्स अंडर टुरिझम आयच्या तारखेक रेस्टॉरंट बार्स टुरिझमाच्या अंडर येना फक्त हॉटेलां येता शेक अंडर शेक पॉलिसी येता. सो हॉटेलांक आमी इज ऑफ डुईंग बिझनेस केल्या की तुमी पंचायत गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड बाकीचे खंयचे तुमकां NOCs जाय त्यो तुमी वेगळ्यो घेवच्यो कांय प्रॉब्लेम ना. टुरिझम एक्टिविटीक जी तुमकां NOC जाय ती आमी दितात म्हणून. आय थिंक वी आर वन ऑफ द फर्स्ट स्टेट्स इन द कंट्री टू गो बाय EODB जे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदीजीचे विजन आसा तातून आमी घेवन मुख्यमंत्र्याच्या आदारान EODB आमी करून घेतल्या. मिनिमम डॉक्युमेंटेशन आन टुरिझम एक्टिविटीज वी आर बींग परमिटेड. फुडली परमिशनां तरी घेवची पडटा ती पंचायत लेवल स्टेट पूण ती सगळी घेवन यो आमी घेतले आनी मागीर NOC इतले ना आमी पयलीं तुका NOC दिता मागीर तुमी तुमचे घेयात. So how sir, serious beach you look वरती, the extortion matter, sir? sir- How serious you look at this extortion? Every matter is a serious matter. So I think CM has already spoken on it. I would not like to reiterate the same issues again and again, open close. But I think important aspect is Goa as a tourist destination. We have to be unanimously standing all together to work on a common thing of getting good tourists in Goa, good tourism infrastructure, and ensure that we are able to give nostalgic moments to the tourists. The tourists Goa येतात तांकां. A Very few clear. days back, Sir, the videos are beach getting was, viral about the tourists are getting harassment, and then afterwards they are sending the videos. What do you like to say? The name of the As- Goa is getting spoiled. As I sympathize with our Goan people, टुरिस्टांक खंयच हक्क ना एग्रेसिव्ह जावपाक. एट द सेम टायम लोकल्सांकूय खंयच ना टू टेक लॉ इन देअर ओन हँड्स. ताच्या खातीर पुलीस आसता. पुलिसेक कंप्लेन दिवन पुलिसाच्या माध्यमांतल्यान एक्शन घेतिल्लें जाल्यार एवरीथींग वूड हॅव बीन फिट अँड फायन. It is sending a wrong example. One Anjuna incident has sparked off another incident, and if this type of incidents keep sparking off in the name of locals, I think we will lose good tourism. पुलीस आसा पुलिसे कडेन कंप्लेन माध्यम करून कोणूय टुरिस्ट रॉंग आसा कितें आसा ते माध्यम आसा आनी ते माध्यम आमी बायपास करूंक सोदता जाल्यार आय थिंक दिस इज नॉट एक्सेप्टेबल. आय सिम्पथायज विथ द पीपल who have been on the receiving end, but at the same time I condemn such acts which gives a wrong name for tourism throughout the world. But action will be beach वर taken on these tourist people, guard, sir, who deploy spoiling the name of the करण्याचं- Goa. So action will be taken on these people who COVID spoiling the name of the Goa, because that video is getting a viral saying that the people should not come to the Goa. See, we need your help also to project exactly what has happened. Incidences should be known where to stop and where we need to ensure action is taken. I think Goa as a preferred destination has its own place to look at, and we need the help of all you media to ensure that Goa, the message of Goa being safe and secure, goes out to the public. कोविडचे रुग्ण वाढतायत तुम्ही स्वतः मास्क वापरताय याला काय सल्ला द्याल? कोविडच्या संदर्भात केसेस वाढल्या आहे असं सांगितलं. वी हॅव इन्फॉर्मेशन आणि ते कळटा असताना आमच्या कडल्यान खंय तरी सुरवात जावपा जाय. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून मास्क घालून भोंवता. तुमकां सगळ्यांक एडवायस करता की मास्क घालून भोंवचें कित्याक कोविड आयलो जाल्यार भंय आसप काय नासप तो वेगळी गोष्ट. इट अगेन टेक्स टोल ऑन युअर हेल्थ. सो आय थिंक नेक्स्ट वीक असेंब्ली आसा म्हणून मास्क घालून भोंवता.
Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.